लिगली टॅक्स कसा वाचू शकतो आपण? तुम्हाला माहित आहे का, बऱ्याचशा HNIs ना लाखोंचं प्रॉफिट होतं, पण त्यावर टॅक्स 0 असतो. हे इलिगल नाही किंवा हा कुठला लूपहोल नाही, हा केवळ इन्कम टॅक्स रूल्सचा स्मार्ट यूज आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कॅपिटल गेन्स टॅक्सला आपण लिगली कसं रिड्यूस करू शकतो. पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की कॅपिटल गेन्स म्हणजे काय. जेव्हा तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड्स किंवा प्रॉपर्टी विकतात, तर त्यावर जो प्रॉफिट होतो त्याला म्हणतात कॅपिटल गेन्स. कॅपिटल गेन्स हे 2 प्रकारचे असतात, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्स. स्टॉक्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर आपण 1 वर्षाच्या आत विकलं तर आपल्याला लागतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो असतो 20%, आणि 1 वर्षाच्या वरचे होल्डिंग्स असतील तर आपल्याला लागतो लॉंग टर्म कॅपिटल गेन जो असतो 12.5% विथ अन एक्झेम्पशन ऑफ 1.25 lakhs पर इयर. आता स्मार्ट लोक इथेच गेम बदलतात. टेक्निक नंबर 1, त्याला म्हणतात टॅक्स हार्वेस्टिंग. जे आपण बघितलं, दरवर्षी इक्विटीमध्ये 1.25 लाखापर्यंतचा प्रॉफिट किंवा कॅपिटल गेन हा टॅक्स एक्झेम्प्ट असतो. म्हणजे तुम्ही जर तुमचे म्युच्युअल फंडचे प्रॉफिट्स विकले तर 1.25 लाखापर्यंतचा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला कम्प्लिटली टॅक्स फ्री आहे. तर हे टॅक्स हार्वेस्टिंग कसं करायचं? तुम्हाला जर प्रॉफिट झालेला आहे तर 31 मार्चच्या आधी जर तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड्स विकले आणि त्यातला जो 1.25 लाखापर्यंतचा जो टॅक्स एक्झेम्पशनचा लिमिट आहे तो आपण युटिलाइज करू शकतो आणि तुम्हाला तुमचं जे रिडेम्पशन आहे ते टॅक्स फ्री होऊ शकतं. आणि हे 1.25 लाख आपण जर 31 मार्च नंतर परत इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड्स युनिट्स पण परत मिळतील आणि कंपाऊंडिंग पण थांबणार नाही. म्हणजे एक सिंपल जर एक्झाम्पल घेतलं, तुमच्या म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे 5 लाख, प्रॉफिट 5 लाख, तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत 7 लाख आणि तुमची आजची व्हॅल्यू आहे 12 लाख. जे 5 लाखाचं प्रॉफिट, 5 लाखाचं प्रॉफिट एकदम नाही बुक करायचं. दरवर्षी जर तुम्ही 1.25 लाख बुक केले तर तुम्हाला तुमच्या हातात पैसे पण मिळतील आणि तुमचे जे सगळे जे टॅक्सेस आहेत, टॅक्स हार्वेस्टिंगचा बेनिफिट घेऊन आपण आपले लॉंग टर्म कॅपिटल गेन्स 0 करू शकतो. आता ह्याचीच दुसरी टेक्निक, टॅक्स लॉस हार्वेस्टिंग. मगाशी आपण प्रॉफिट्स हार्वेस्ट केले, आता आपण लॉसला कसं यूज करायचं हे बघतो. ऐकून स्केरी वाटेल पण एकदम सिंपल आहे. समजा तुमच्याकडे 2 फंड्स आहे. फंड ए प्रॉफिट 2.5 लाख आणि फंड बी लॉस 1.25 लाख. जर तुम्ही तुमचा प्रॉफिटेबल फंड विकला तर तुम्हाला 1.25 लाखाचं एक्झेम्पशन मिळेल, पण 1.25 लाखावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. पण स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतो, 2.5 लाखाचा प्रॉफिटवाला फंड पण विकतो आणि 1.25 लाखवाला लॉसवाला फंड पण विकतो. यानी काय होतं, तर तुम्हाला 1.25 लाखाचं एक्झेम्पशन पण मिळतो आणि उरलेलं 1.25 लाख प्रॉफिट हे 1.25 लाख लॉसच्या अगेन्स्ट ऑफसेट होऊन जातं. म्हणजे नेट टॅक्स 0. लॉस यूज करून तुमचं प्रॉफिट रिड्यूस करणं हे कम्प्लिटली लिगल आहे. टेक्निक नंबर 3, होल्डिंग पिरियड स्ट्रॅटेजी. स्मार्ट इन्व्हेस्टर्स घाई नाही करत. ते STCG अवॉइड करतात कारण त्याच्यावर 20% टॅक्स लागतो. ते आपले इन्व्हेस्टमेंट्स 12 मंथ्स पेक्षाही जास्त होल्ड करतात. डिफरन्स खूपच मोठा आहे. STCG 20% आणि LTCG 12.5% विथ अन एक्झेम्पशन ऑफ 1.25 lakhs. टाइम हीच वेलची खरी ताकद आहे. आता टेक्निक नंबर 4, इंडेक्सेशन बेनिफिट. इक्विटीमध्ये इंडेक्सेशन नाही, पण डेट फंड्स आणि प्रॉपर्टीमध्ये इंडेक्सेशनचं बेनिफिट आहे. आता इंडेक्सेशन म्हणजे काय? इंडेक्सेशन म्हणजे इन्फ्लेशन कन्सिडर करून रेट ऍडजस्ट करणं. एक्झाम्पल, तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली आहे 50 लाखाला आणि 10 वर्षांनी ती प्रॉपर्टी तुम्ही विकली 80 लाखाला. प्रॉफिट वाटतो 30 लाखाचा, पण ऍक्च्युली तो 30 लाख नसतो. इन्फ्लेशन ऍडजस्ट केल्यावर म्हणजे 10 वर्षापूर्वीचा रेट आणि आजचा रेट ह्याला इन्फ्लेशनची जोड लावून ऍक्च्युअल प्रॉफिट जे आहे ते आपल्याला कमी दिसतं. इन्फ्लेशनला ऍडजस्ट केल्यावर टॅक्सेबल प्रॉफिट जे आहे ते रिड्यूस होतं आणि त्याचबरोबर तुमचा टॅक्सही रिड्यूस होतो. स्मार्ट लोक प्रॉपर्टी आणि डेट फंड्समध्ये हाच पॉइंट यूज करतात. टेक्निक नंबर 5, युझिंग 54F. आपण आता बघितलेलं आहे की आपल्याला LTCG, STCG आहे, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन्स जे एक्झेम्प्ट आहेत ते फक्त 1.25 लाखापर्यंत एक्झेम्प्ट आहे. पण जर तुमचा पोर्टफोलिओ असेल 50 लाखाचा, ज्याच्यामध्ये प्रॉफिट असेल 20 लाख आणि तुम्ही आज ते रिडीम केले तर टॅक्स तर भरावा लागेल ना. पण जर हे 50 लाख तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घ्यायला वापरले तर तुमचा टोटल कॅपिटल गेन टॅक्स 0 होतो. कारण तुम्ही एका ॲसेटमधनं कॅपिटल गेन्स कमावलेले आहेत आणि तुम्ही दुसऱ्या एका ॲसेटमध्ये ते इन्व्हेस्ट करताय. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड्समधनं झालेला प्रॉफिट जर तुम्ही एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेण्यासाठी वापरला तर तुमचा LTCG कम्प्लिटली 0 होऊ शकतो. टेक्निक नंबर 6, गिफ्टिंग आणि लेगसी प्लॅनिंग. इन्कम स्प्लिटिंग वाया फॅमिली. उदाहरणार्थ इन्व्हेस्टमेंट्स इन द नेम ऑफ द स्पाउस, पेरेंट्स, चिल्ड्रन
हे तुम्ही तुमच्या ॲडवायझरला किंवा तुमच्या CA बसून तुम्ही समजून घेऊन तुम्ही तुमचा इन्कम कसा किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स कशा स्प्लिट करू शकतात हे तुम्ही बघू शकता. ह्याच्यातच एक तुम्ही आणखीन ॲड करू शकतात म्हणजे HUF, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. HUFचा बेनिफिट हा आहे, त्याचं टॅक्सेशन एका एंटिटीप्रमाणे होतं, त्यामुळे तुमच्या काही इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही HUFला डायव्हर्ट करू शकतात आणि तुमची जी टॅक्स लायबिलिटी आहे ती डिवाइड करू शकतात, रिड्यूस करू शकतात. HUF म्हणा, गिफ्टिंग म्हणा किंवा लेगसी प्लॅनिंग म्हणा, ह्याचे नियम थोडेसे वेगळे असतात. त्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल ॲडवाईस घेऊन त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. रियालिटी चेक. HNIs आणि स्मार्ट इन्व्हेस्टर्स हे टॅक्स झिरो नाही करत, तर ते टॅक्स रूल्स स्मार्टली यूज करतात. ते जादूकर नाही, तर त्यांच्याकडे असतात सही ॲडवायझर्स, लॉंग टर्म प्लॅनिंग, डिसिप्लिन, डायव्हर्सिफिकेशन. वेअरएज मिडल क्लास लोक ह्या मिस्टेक्स करतात. अचानक सेल करणं, पॅनिक एक्झिट, बिना प्लॅनिंग प्रॉफिट्स बुक करणं, एक्झिस्टिंग रूल्स यूज न करणं. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे चीटिंग नव्हे, तर टॅक्स प्लॅनिंग म्हणजे इंटेलिजंट सेव्हिंग्स. जर तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टमेंट स्मार्ट पद्धतीने ग्रो करायचे असतील आणि लिगली टॅक्स ऑप्टिमाइज करायचा असेल, तर मी तुम्हाला कम्प्लीट रोडमॅप सांगेन. कमेंट्समध्ये रोडमॅप लिहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा फॉर मोर फायनान्स एज्युकेशन.